सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार आता समोर आला। कारण कन्नडच्या शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली। जत तालुक्यातील 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली। तर शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे ही नियुक्ती झालेली आहे। तर पवित्र पोर्टलमध्ये गोंधळ झाल्याचा काँग्रेस आमदार विक्रम सावंतांनी आरोप केला। मराठी माध्यम शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। तर भोंगळ कारभारामुळे आता कन्नड विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी, सांगली जिल्हा परिषदेचा हा अजब कारभार आहे। कन्नड शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती आहे। 11 शिक्षकांची या माध्यमातून नियुक्ती केलेली आहे। 11 पैकी एक उर्दू शाळा आहे आणि 10 कन्नड माध्यम आहे। पण ह्या कन्नड माध्यम शाळेवरती मराठी शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे आणि एक उर्दू शाळेत ते सुद्धा एका मराठी शिक्षकांची नियुक्ती केली। म्हणजे जेणेकरून उर्दू अजिबात येणार नाही ह्या शिक्षकांना। एकतर कन्नड लिहिता वाचता येत नाही, कन्नडचा हा मराठी शिक्षकांचा काही संबंध नाही। अशा शिक्षकांची नेमणूक ह्या कन्नड शाळेवर करणं आणि उर्दू शाळेवरती मराठी माध्यमावर करणं हे कितपत योग्य आहे हे राज्य शासनानं आणि जिल्हा परिषदेने विचार करण्याची गोष्ट आहे। शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा भोंगळ कारभार आणखीन एकदा चव्हाट्यावर आलाय। या संदर्भात याच्या आधी सुद्धा गेले हिवाळी अधिवेशन असू दे, उन्हाळी अधिवेशन असू दे, या शिक्षक भरतीच्या संदर्भात वेळोवेळी राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा केलेला आहे। वेळोवेळी अधिवेशनात याचा आवाज उठवलेला आहे। पण अजून सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो शिक्षण विभाग आहे तो शिक्षण विभाग या ठिकाणी जागरूक होताना दिसत नाही आहे। आणि या तालुक्यावर जो काही अन्याय या निमित्तानं होतोय तो आणखीन एकदा या जनतेसमोर आलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण विभागानं याच्यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।